कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यात कोणाचा अबोला झाला या 6 जणींमध्ये? माझ्याकडे काय वाटतं सगळे काय हो? काही झालं की लगेच हिला आता मला रडवू नका प्लीज. आणि जीजू खूप शांत आहेत. हो, त्यांना का असं तुम्ही रडवता? नाही रडत नाही ते, दिवस आता राग काढत असेल. नाही रडत नाही ते. म्हणजे असं सगळ्यांकडेच असतं की एक जरा आवाज वर झाला की दुसऱ्या म्हणजे बायको पण ओरडते. तुमचाच नेहमी का आवडचा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे का लाडात एकाचा वाढले ना. कधीतरी हा? मी लाडात वाढले ना. आता लाडा मग मी लाडात येते जास्त. तुमच्याकडे कसं काय घरी? घरी मी मिस्टर आणि माझा एक मुलगा आहे छोटा. नाही रे, कळलं मला, पण ह्यांच्यासारखंच तुमच्या घरी पण आहे? असं नाहीये. पण तुम्ही नाही लाडात वाढल्या? तुमचे तेव्हाही लाड झाले नाहीत, आताही होत नाही. तुमच्या मी खूप स्ट्रिक्ट आहे घरामध्ये आणि इथे ग्रुपमध्ये मस्त मजा करते, पण घरी खूप स्ट्रिक्ट असते. मी झोपली नाही तर मला कोणाची हिंमत नाही उठवायची. का नाही मला आवडत. तुम्ही काय पेशंट आहात का? की बाबा गोळी घेऊन झोपलेला आता उठवायचं? नाही, आता समजा आपण दमलो असतो आणि आता तुला काय हवंय तू घे ना किचन मध्ये जाऊन. हे कोणाला म्हणताय? मिस्टरांना पण मुलांना पण मी मला कधी उठवत नाही. माझा वाढदिवस असला ना 12 वाजून गेले तर विश करायला पण मम्मी हॅपी बर्थडे आणि पळून जाते. एवढी जरा भीती तुम्ही असं वाटते. करत- सर काय होतं जरा दहशत आहे. माझं मला सांगा, डोकं ते दुखतं. घर आहे ना, ते काय हॉस्पिटल? तुम्ही असं का घरातल्या पेशंट सारखे का वागवता? तेवढा वेळ वाटतं मला की मी चुकले म्हणून, पण काय करू सर माझं डोकं दुखतं. मला असं मध्ये उठवलं तर कोणी. म्हणजे तुम्हाला साधारण किती तासाच्या झोपेनंतर उठवलं? मी सर जस्ट झोपलेली आहे. जस्ट म्हणजे रात्री 12 वाजता जस्ट? 5 मिनिटं. मी आधीच उशिरा झोपते आणि ते मला झोप मला एक सांगा, लागत साधारण नाही. समजा तुम्ही आता झोपला, 4 मिनिटानंतर तुम्हाला उठवलं तर काही काय- खरं नाही. कशा वेळेत? काय खरं नाही तलवारीमध्ये. थोडंसं मी चिडचिड करते. काय करता म्हणजे चिडचिड म्हणजे काय करता? लेकाला झोपून काढते. आणि मिस्टरांना? ते बघूनच घाबरतात. पण त्यांना तुम्ही कसे रिॲक्ट होता? उलट ते माझी बाजू घेतात की काय उठवलं मम्मीला, मम्मी आताच झोपली होती ना, कळत नाही कधी दमली आहे. ते मला खूप सपोर्ट करतात सर. म्हणजे मिस्टर तुमच्या वाटेला जातच नाही जात. झोपायलाही नको आणि तू बाई झोप तिकडे शांत. खरी गोष्ट. तुमचं लग्न कसं झालं? सर माझं अरेंज मॅरेज आहे आणि मी चेंबूरला हॉस्पिटलला कामाला होते ना, तिथे एक आया मावशी होत्या. त्यांना मी खूप आवडायची. तर त्यांनी जे मांडलेले दादा होते त्यांना ती दादा म्हणायची. ती स्थळ शोधत होती, तेव्हा तिला मी आवडले आणि तिने हे सांगितलं असं पनवेलला आहे म्हणून. तेव्हा तिला माहित नव्हतं हे झोपायचं. नाही सर, नाही. नाही, झोपेच्या वेळा माहित नव्हत्या त्या. आपलं कसं काय? आमच्या घरी सगळं बॅलन्सिंग आहे. म्हणजे कसं काय? मिक्सर घेतलाय का तुम्ही balancing? म्हणजे ते चिडले असतील तर मी शांत असते, मी चिडले असेल तर ते शांत असते. नाही नाही, चिडणं जाऊ द्या हो, पण एकंदरीत कसं आहे घरातलं वातावरण? म्हणजे खेळकर, मजा मस्ती. तुमचं अरेंज मॅरेज आहे? आमचं अरेंज. कुठे कुठे झालं ते? आमचं ॲक्च्युली माझ्या नंदेमुळे आणि माझ्या मामामुळे आमचं लग्न ठरलं कोकणामध्ये. कुठे कोकणात? कणकवलीला. तिकडे बघूया, आता नवीन झालं. हो. काय हो, कसं काय? कसं चाललंय? काय स्वभाव. नाही नाही, जमलं कसं तुमचं? अच्छा, मी अँकर आहे, तर मी बऱ्याच ठिकाणी अँकरिंग करत असते. तसंच आमच्या पनवेलमध्ये एक मिडल क्लास सोसायटी आहे, तिथे मी अँकरिंगसाठी गेले होते नवरात्रात. आणि संकेत हा त्या मंडळाच्या ग्रुपमध्ये आहे, तर तसं जरा बघाबघीमध्ये जमलं आमचं. म्हणजे ओळख आधीपासून होती, पण बोललो कधी नव्हतो समोरून. मग तिथे त्याला बघितलं- निवेदन आवडलं का? त्याला मी आवडले. माझं मत. मग प्रपोज कधी केलं? प्रपोज असं नाही झालं, ते समजलं आम्हाला की एक कसं ते म्हणजे सांगा ना, बऱ्याच जणांना समजत नाही म्हणून. म्हणजे मी त्याला बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे वा, एवढा हँडसम मुलगा मला मेसेज करतोय. म्हणजे आधी फक्त फोटोज बघितलेले, पण समोरून जेव्हा बघितलं तेव्हा तो जास्त प्रभावशाली वाटला. त्याचा चेहरा, त्याचं बोलणं, आणि छान आहे, गोरापान. त्याच्यामुळे मग समजलो, वाटलं की किती वर्ष झाली लग्नाला म्हणाला? 2 महिने झाले. 2 महिने नवीन म्हणजे गेल्या नवरात्रीत? नाही, त्याच्या आधीच्या नवरात्र. चला, व्हेरी गुड. तुमचं काय? आमचं आहे घरामध्ये व्यवस्थित सगळं फ्रीली वातावरणच आहे आणि मिस्टर समजूतदार आहेत.
मीच थोडीशी रागीट आहे, म्हणजे माझाच थोडा दबाव असतो थोडाफार, पण ठीक आहे. पण हेल्पफुल आहेत मिस्टर सुद्धा आणि माझी दोन्ही मुलं सुद्धा मला खूप मदतीला असतात. तुमचे मिस्टर म्हणजे जसं या पूर्वीच्या भागात मी विचारलं की लग्नानंतर एक नाव असतं, काहीतरी हाक मारतात, प्रेमात असतील, लाडात असतील, की जरा वेगळ्या नावाने हाक मारतात. हे आहे सगळ्यांच्या घरात. त्यात काय हो. तुम्हाला काय लाडाने काय म्हणतात? काय म्हणतात? हक्क कुठला? हा? मला काळी म्हणतो तू. काळी प्रेमाने प्रेमाने का ते? माहित नाही, एकदा म्हणजे तो दिसायला माझ्यापेक्षा फार सुंदर आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की तू काळी आहेस, मी छान आहे. प्रेमाने तुम्हाला असं म्हणतात. तुम्हाला मला काय नाही. काय बोलतो कोण? काय बोलते? काय कोण बोलणार नाही? म्हणजे काय बोलणार हिला? असं कोणी बरोबर काय बोलत उठल्यावर काय झोपून उठल्यावर? ए, उठ गा. प्रेमात एवढं का? अरे वा. हो तुम्हाला प्रेमाने नाही, फक्त अग ए किंवा सरळ नावानेच फक्त. ते अगं. प्रेम असं व्यक्त करत नाही, ते मला असं स्वतः बघावं लागतं. हा, ते आता सध्या प्रेमात आहे. आहे. 2 महिने अहो अनुभव अजून यायचे बरेचसे. बेबी बेबी जेवली का? बेबी जेवली, बेबी जेवली, बेबी जेवली. आणि त्यांना तुम्ही काय म्हणता? बाबू बेबी. बेबी. तुम्ही त्यांना बेबी. काय वा वा, काय प्रेम आहे या. टपाल नाही, ते टपाल तिकडे आहे. मला मी प्रशू म्हणते प्रेमाने. प्रशू. प्रशू प्रशांत नाव आहे तर प्रशू म्हणते आणि तो मला पेरू म्हणतो. पेरू. पेरू असं. प्रेरणा नाव आहे ना म्हणून पेरू. अशाच हसत राहा. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची बघा. माझे बाबा. का हो? बाबा नाही आता. वारले ते 2010ला. हम्म. मी घरात सगळ्यात लहान आहे, पण जबाबदारी का असे माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतर इथे सगळ्यात मोठी मी. मोठ्यानं कसं राहायचं असतं हे माहिती नव्हतं. ते इथे आल्यानंतर कळलं. माझं लग्न झाल्यानंतर बाबा 1 वर्षातच वारले, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप करायचं होतं, ते नाही करता आलं. मग त्यांची क्षमा मागा. त्यांची क्षमा फक्त. तुम्ही बाबांचीच मागणी. बाबांची. मी माझ्या सासरच्या फॅमिलीची मागेन, कारण की माझा स्वभाव थोडा तापट असल्यामुळे मी कधी बोलताना विचार करत नाही. रिसेंटलीच मी बऱ्याच गोष्टीमधून आम्ही चाललो आहोत, त्याच्यामध्ये माझी फॅमिली जरा माझ्यापासून लांब आहे. तर मी सगळ्यांसमोर त्यांना सॉरी बोलीन की लहान समजून मला माफ करा आणि मला पुन्हा तुमच्यामध्ये यायचं आहे. कुणाचा फोन आलेला आवडेल तुम्हाला सगळ्यात आधी? आईंचा. सासूबाईंचा. मी प्रार्थना करतो या माऊलीनं अत्यंत मनापासून कुटुंबाबद्दलचं प्रेमही व्यक्त केलं आणि डोळ्यातनं ते व्यक्तही झालं. जरी त्या हळव्या असल्या तरी एरवीचं डोळ्यातलं पाणी आणि आजचं डोळ्यातलं पाणी याची दाहकता फार वेगळी आहे माऊली. तर खरंच कार्यक्रम बघत असाल की तुमच्यापर्यंत हा निरोप पोचला असेल तर मोठ्या मनानं या माऊलीला क्षमा करा आणि या माऊलीचं आनंदाने स्वागत करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.